मानवी जीवनात देवाचं स्थान वेगळं आहे. देव ही एक कल्पना आहे, श्रद्धा आहे आणि काहींसाठी तो वास्तवही आहे. लहानपणी देव म्हणजे मंदिरातल्या मूर्ती, पूजा, आरती आणि प्रसाद एवढंच वाटतं. पण जसजसं वय वाढतं तसा तसा देवाचा अर्थ बदलत जातो. माझ्या आजीकडून देवाबद्दल ऐकलेल्या गोष्टी आजही माझ्या मनात आहेत. तिच्या मते देव म्हणजे कुणीतरी जादूची कांडी घेऊन आपल्याला मदत करणारा. त्यामुळे एखाद्या कठीण प्रसंगी मनोभावे केलेली प्रार्थना तात्काळ फळ देत असे. पण जसजशी मी मोठी झाले तसतसं जाणवलं की देव ही फक्त बाह्य वस्तू नाही, तर तो आपल्या आत आहे. देवाचे स्वरूप जितकं गूढ तितकं साधंही आहे. कधी एखाद्याच्या मदतीतून देव भेटतो, कधी शांत सकाळच्या सूर्यकिरणात, तर कधी एखाद्या खडतर प्रसंगातून आपल्याला उभं राहण्यासाठी स्फूर्ती देणाऱ्या ताकदीत. देव ही एक अनुभूती नसून पाहायची गोष्ट नाही, तर ती अनुभवायची गोष्ट आहे. कधी कधी प्रश्न पडतो, देव खरंच आहे का? पण उत्तर त्याचं कधी समोर येत नाही. मात्र प्रत्येक वेळी संकटात असताना, अंधारातून वाट शोधताना आणि अनपेक्षित शांतता मिळाल्यावर आपण तो जवळ असल्याचा अनुभव घेतो व तो देव आहे. देव कुठे आहे हा प्रश्न गौण आहे, पण तो आपल्या प्रत्येक कृतीत, विचारात आणि माणुसकीत आहे. त्याच्या शोधात आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो, पण तो नेहमी आपल्या अंतःकरणातच असतो. देव ही एक प्रेरणा आहे जी आपल्याला जाणीव करून देते की देव आपल्या